नमस्ते, मी रमेश गदगिडे, छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह लातूर. तर दर्शन घाडगे हा चोलामंडलमचा एम्प्लॉय आहे आणि मोगर्गे हा कस्टमर आहे. तर मोगर्गेचा हप्ता भरलेला असताना कंपनीला डिपॉझिट झाला नाही, तर हा एक कस्टमरचा अन्याय. दुसरा त्याच्यातच विषय आहे की दर्शन घाडगे हा त्या कंपनीचा एम्प्लॉय असताना त्याचं ट्रान्सफर करणार नाही ह्या गोष्टीवरून त्याला 50,000ची मागणी केली. थोडक्यात तुम्ही मला पैसे दिलात तर मी तुमचं ट्रान्सफर थांबवतो, अशा पद्धतीची त्यांची मागणी झाली. आणि हे अत्यंत संवेदनशील विषय आहे. एखाद्या कस्टमरचा हप्ता गहाळ करणे आणि एका एम्प्लॉयला त्याच्या ट्रान्सफर रोखण्यासाठी पैसे मागणे, ही अशी संकल्पना ठेवणारे आणि अशी वृत्ती असणारे एम्प्लॉय आम्ही लातूरमध्ये टिकू देणार नाही. हे छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह यांच्याकडून मी ह्या गोष्टीचा तीव्र निषेध करतो आणि हे असल्या गोष्टी इथं मी खपवून घेणार नाही. घेतलं ते फक्त ऑफिशियल पद्धतीने कारवाई करण्याचा आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे. थोडक्यात आम्ही सगळे विचारपूस करून चौकशी बसवून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, अशा पद्धतीचा त्यांनी शब्द दिलेला आहे. पण त्याच्यातून जरी सत्यता उघडकीस न येता जर कर्मचाऱ्याला, एखाद्या गरीब कर्मचाऱ्याला त्यांनी जर वेटीस धरून किंवा प्रेशराईज करून जर त्याच्यावर ते सगळं आळाणात असतील तर आम्ही त्या बी गोष्टीला आम्ही सहमत होणार नाही. आणि ह्या गोष्टीच्या सखोल चौकशी आणि ह्या दोन्ही व्यक्तीला न्याय भेटल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. माझं नाव व्यंकट दिनकर मोगर्गे. मी 2023 मध्ये चोला होम फायनान्सचं लोन घेतलेलं होतं. आत्तापर्यंत 20 लाख रुपये लोन घेतलेलं होतं. आत्तापर्यंत मी 6 लाख रुपये भरलेले आहेत. तरी आणखीन 20 लाख रुपयाला 20 लाख रुपये पेंडिंग आहे. गेल्या मार्च महिन्यामध्ये 26 तारखेला मी एक हप्ता भरलेला आहे. त्यांचा मॅनेजर आहे चोलामंडलचा, गणेश बरंडवाल म्हणून, त्यांच्याकडे हप्ता भरलेला आहे. त्याची मला आणखीन रिसीट भेटलेली नाही. तरी मला त्याचं काय ते लवकरात लवकर त्यांनी मॅनेजरने आज मला बोलवले होते, अर्ज लिहून दिला आहे. त्याचं काय ते मला लवकरात लवकर हे करणे. माझ्याकडे खूप अडचणी असताना मी माझ्या घरच्या बायकोचं सोनं ठेवून पैसे काढून दिले त्यांना. माझं रोज घरी किरकिर होत आहे, रोज भांडण होत आहे. काल माझी बायको फाशी घ्यायला निघालेली होती. तर ह्याला जबाबदार कोण? मी माझे हप्ते भरून सुद्धा मला खूप त्रास होत आहे. पैसे घेऊन तो समोरचा माणूस फरार आहे. इथं बँकेत आलो तरी मला कोणी बोलू देत नाही. तरी माझं काय आहे ते लवकरात लवकर मला कळावं. गणेश बरंडवाल म्हणून यांचा मॅनेजर आहे इथला नांदेडचा, ते सर होते, गणेश सर म्हणून. 25,600 रुपये. चोला फायनान्समध्ये गेल्या 3 वर्षापासून काम करत आहे. इथं मी 12 तारखेला माझ्या ट्रान्सफरसाठी मला माझ्या मॅनेजरनी म्हणजे पैशाची मागणी केली, अधिकृत पैशाची मागणी केली. त्याच्यानंतर मी माझ्यावर वारंवार शिवीगाळ करणे, कामासंदर्भामध्ये सोडून बाकीचं काय आहे ते प्रश्न विचारून किंवा काहीतरी टार्गेट करून मला वारंवार हरासमेंट केली माझी. त्याच्यानंतर मग हे जे एक कस्टमरचा EMI त्याने घेऊन गेला. त्याने बोलला की हे कस्टमरचा EMI मी घेऊन जात आहे, जे काय तू आहे ते तू त्याचं बघ. त्याच्यानंतर मग मी त्याचा EMI नाही भरला. हा प्रकार मी वर सांगितलं, मेल टाकला कंपनीला, वरच्या HR हेडला. माझ्यावर हे असं छळवणूक होत आहे, हरासमेंट होत आहे. वारंवार मी तक्रार केली पण त्याच्यावरती काय रिप्लाय आलेला नाही आहे मला. त्याच्यानंतर मी कस्टमरला वगैरे समोर घेऊन त्याने मला बोलवून घेऊन ऑफिसला जे काय आहे ती शहानिशा केली. त्याच्यानंतर गणेश बरंडवाल हप्ता भरण्यासाठी तयार झाला. 50,000 रुपये मला अधिकृत रक्कम मागितली. माझं नाव सुदर्शन बबनराव घाडगे.